IPL 2024 सुरू झालं तेव्हापासूनच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या गोलंदाजाच्या कामगिरीवरती सातत्याने टीका होत होती। त्यांच्याच गोलंदाजीविरुद्ध सनरायझर्स हैदराबादने IPL मधील इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली। पण उशिरा का होईना बेंगळुरूच्या गोलंदाजाला आता लय सापडल्याचं बोललं जाते। विशेष म्हणजे याच गोलंदाजांनी छोटं मैदान असलेल्या आणि फलंदाजीसाठी पर्वणी ठरणाऱ्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवरती शनिवारी गाजवून टाकलं। त्यामुळे बेंगळुरूने या सामन्यात चौथ्या विजयाची नोंद केली। IPLच्या 52व्या सामन्यात बेंगलोरने आणि गुजरात हे आमने सामने आले होते। बेंगलोरचा कर्णधार फाफ डु प्लेसीने टॉस जिंकला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला। गुजरातचा संघ पहिली बॅटिंग करायला उतरला, पण त्यांचा काही लय सापडना झाली। मोहम्मद सिराजने सुरुवातीला कमालीची गोलंदाजी करत वृद्धिवान साहा असेल आणि शुभमन गिल यांचा अडथळा दूर करून टाकला, तर ग्रीनने साई सुदर्शनला माघारी धाडलं। पॉवर प्ले मध्येच गुजरातने 3 विकेट्स गमावल्या। तरी नंतर शाहरुख खान, डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया यांना छोटेखानी खेळी करत गुजरातला कसबस 130 धावांपर्यंत पोहोचवलं। त्यात बाकी फलंदाजांनी थोडी भर घातली, म्हणून किमान गुजरातला कसबस 147 धावा उभारता आल्या। शेवटच्या षटकात तर गुजरातने पहिल्या 3 चेंडूत 3 विकेट्स गमावल्या, त्यामुळे 150 धावांचा टप्पा त्यांच्यापासून दूर राहिला। त्यावेळी बेंगळुरूच्या सर्वच गोलंदाजांनी सांघिक कामगिरी केली। सिराज, यश दयाल आणि विजय कुमार वैशाख यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर ग्रीन आणि कर्ण शर्मालाही 1-1 विकेट मिळाली। त्यानंतर 148 धावांचं सोप्पं लक्ष बेंगलोर समोर होतं। बेंगलोरसाठी कर्णधार फाफ डु प्लेसी आणि विराट कोहलीने दणक्यात सुरुवात केली। या दोघांनीही 6 षटकांच्या आत संघाला 90 धावांचा टप्पा पार करून दिला। डु प्लेसीने 18 चेंडूतच अर्धशतक झळकावलं होतं, पण डु प्लेसीला 64 धावांवरती जोशुआ लिटिलने बाद केलं आणि बेंगलोरची पडझड सुरू झाली। जोशुआ लिटिलची गोलंदाजीच कोणाला समजेनाशी झाली। त्याच्या घातक स्पेलमुळे डु प्लेसीच्या विकेट नंतर अवघ्या 24 धावात बेंगळुरूने तब्बल 5 विकेट्स गमावल्या। जोशुआने रजत पाटीदार, गेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन या सर्वांचीच एकेरी धावसंख्येवरती माघारी धाडलं। या दरम्यान नूर अहमद नंतरही चांगली गोलंदाजी करत विल जॅक्स आणि विराट कोहलीचा अडथळा दूर केला। गुजरातच्या या 2 गोलंदाजांनी अचानक सामन्यात प्राण फुंकलं होतं, परंतु गुजरातकडे बेंगळुरूला विजयापासून रोखण्यासाठी पुरेशा धावाच नव्हत्या। जोशुआच्या स्पेल नंतर दिनेश कार्तिकने स्वप्नील सिंगला साथीला बेंगलोरला 14व्या ओव्हरमध्ये सहज विजयापर्यंत नेलं। या हंगामातील 4थ्या विजयामुळे बेंगळुरूने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत। आता हीच लय कायम ठेवत बेंगलोर बाकी संघांना टेन्शन देणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, बेंगलोर या IPLच्या सामन्यामध्ये कुठपर्यंत प्रवास करेल? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।